की तुला कसं वाटतंय 6 फॉलोअर्स आल्यावरती? छान वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहे 8वी मधील सागर. खरं प्रेम माझं केवढ्यावर आहे, पण आता काय तुला तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलोय म्हणजे फायनली ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं का नाही त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. सातारावरून इतक्यापर्यंत येण्याचा प्रवास म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असेल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये आत्ता मागचा जो बॅनर बघताय ना तो 8वीचा बॅनर आहे. तर आज आपण याच ठिकाणी आलोय. तर मागचं दिसते ती यशवंतराव चव्हाण यांचं पुतळा इथे आणि इथं टाऊन हॉल म्हणून म्हणते त्याला. तर आत्ता आपण इथे उभा आहोत. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही पुढे बघा. आपल्यासोबत आहे 8वी मधील सागर. तर तुम्हाला बोललो होतो मी त्यांची टीम येणार आहे, पूर्ण टीम इथे आलेली आहे. आणि आपण आता त्यांच्या टीमच्या सागरवर भेटत आहोत. 8वी मध्ये तुम्ही त्याची ॲक्टिंग बघून सगळे दिलखुलास झाला असाल. तर आज आपण इथे येऊन सागरला विचारू या त्याच्याबद्दल लाईफबद्दल. तर त्याची लाईफ कशी चेंज झाली पुढं तो सांगा. पहिलं तर सागर हे कॅरेक्टर साकारायला मला खूप अवघड गेलं, पण त्याच्यानंतर हळूहळू त्यातले व्हेरिएशन्स कळले, तो कसा आहे तो स्वभाव कळला. त्यामुळं मग मला कॉन्फिडन्स आला की आपण हे कॅरेक्टर म्हणजे पार पाडू शकतो. सागरचं तुम्ही ऐकलं, सागरसारखे अजून अनेक कलाकार त्यांच्या टीममध्ये आहेत. तर सागर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि हो, सागरला जरी देखील तुम्ही सपोर्ट करा. सागरची इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो. तुम्ही जाऊन सागरला नक्की फॉलो करा. वेळ नाही मला. नाही बरं बोल. काय झालं? आता आमच्या 8वीचा कार्यक्रम आहे. कुठे आहे? इथं कुठं? बरं बोल. आम्ही पूर्वी ठेवली होती अँकरिंगला. ठेवली होती? हो तर काय माझं वाक्य पण कसं आहे दर्शक आहे तर मला पण काय करेल गेल्यावर काय तुला काय जमतो का कार्यक्रमाचं काही लिहिलं वगैरे आहे का पत्रिका आहे ना लोक राहून का आवडते का तुम्हाला मला वाटतं सगळेजण केवढ्यासाठी केवढा जाऊ द्यायचं केवढा आवडते. खरंच नाही आम्हाला पण असं विचारलं तरी की बाबा तुला केवढा आवडते का रेश्मा काय वाटतं आता काय सांगतील केवढा अरे खरं बोल जरा म्हणजे त्यांचं ऐकून काय बोलतोस तू मग रेश्मा अरे नक्की तुझं मग काय तुम्ही म्हणलं की नको म्हणून लगेच तुला पण आवडतं सांग मला. खरं प्रेम माझं केवढ्यावर आहे पण आता काय रेश्मा एकटी पडते मग तिला पण थोडी थोडी साथ वाटते. मला पण त्याची नियत साथ नाही म्हणजे ते डायव्हर का नाही
तुला कॅडबरी मिळत असताना बिस्किट पण सोडवत नाही. तसं झालंय का याचं? खरं खरं सांग, कोण जास्त म्हणजे तुला वाटतं संसार करू शकेल? तुम्हाला काय वाटतं कोण जास्त चांगला संसार करेल? आज दिसायला कोण छान आहे? ऐका, नाही नाही असं हरकत नाही, तिथे एखाद्याची भांडण झालं. आता नखरे कोण जास्त करतं? ऐका, आता तुम्ही कसं सगळे 2 मिनिटं झालं त्याला बोलू द्या. आता पोरगी म्हणल्यावर नखरे करणारच, ते काय विशेष नाही. पण म्हणायला गेलं तर केवढं जास्त नखरे करते. म्हणजे सारखं मिनिटाला फोनचा सेल्फी कॅमेरा उघडून चेहरा बघणं, वाकड्या तिकडे चेहरा करणं, आरशात बघणं, त्यामुळे ती नखरेवाली. आणि रेश्मा? रेश्मा ती पण आहे तशी, पण तिच्या एवढी नाही, नॉर्मल. पण मला असं वाटतं ह्याच्यावर पण नखरेवाली नसेल. म्हणजे याला दोघींना पण हवा आहे, म्हणजे हा किती नखरेवाला असेल, हो की नाही? पण मला सांगा आद्या, तू लग्न कोणाशी करणार? तर तुझ्या खऱ्या आयुष्यात कोणी आहे का एवढ्या वगैरे? बघ म्हणजे टेलिका समोर आहे, तिला पण वाईट वाटेल तू नाही म्हणलंय. खऱ्या आयुष्यात कोणी नाही. आणि खोट्या आयुष्यात? खोट्या आयुष्यात दोघी. थँक्यू अथर्व, थँक्यू. जो झाला अथर्वसाठी शाळेत फॉडं म्हणतात का? कशामुळे म्हणजे फॉडं म्हणतात? अरे स्पष्ट बोलायचं, बिंदास नादायचं नाही, आपलंच आहे. ते दात पुढे त्याच्यामुळे ना, दाताला दार लावल्यामुळे. तसं नाही काय, दात पुढे म्हणून लागलं. तुला जयसिंग म्हणतो, मधुकर जयश्री का म्हणतो? ते आता प्रेमाने, हो प्रेमाने चालते पाहिजे. तुम्ही एकमेकांना प्रेमाने मुस्करता पण कधी कधी, ते बरोबर. ते कसं काय चालतं? जेव्हा बँक वरनं मधुकरनं ज्योतीला मुस्काडली तेव्हा नेमकं भावना काय होत्या? मला असं वाटत होतं त्याने अजून मारावं तिला, कारण मला वाटत होतं मला जाऊन मारावं, लय मारले. हे असले मित्र आहेत बघा, मित्रांना कोणला मारलं हे म्हणते मला मारायला भेटलं पाहिजे होतं. हा याला म्हणून कट्टर मैत्री. हा बारकी पाहिजे. तू पण मधुकर नाटक कोण आवडतं? काय बोलतो कळत नाही आपल्या तसं. अभ्यास पण आवडतो? कारण अभ्यास खूप शांत आहे, जास्त खोडी करत नाही. मधुकर आहे खोडी वगैरे, पण अभ्यास शांत आहे, त्यामुळे जरा. तुम्ही शाळेत गेल्यावर म्हणजे असं अभ्यास वगैरे पण करता का हे सगळं करत असता? म्हणजे अभ्यास जास्त करतो आणि वेळ भेटला तुला पण आवडतं शाळेतलं? शाळेत दिसायचं उदर पडला बघा. ऐका, त्याची उंची बघा, विचार बघा, कुठल्या अँगल वाटतं आठवी जाईल किती राहील? ऐका ऐका, खऱ्या आधी पळून कितीला आहे? कितीला आहे? 7वीला गेलो. 7वी आता गेला, म्हणजे तो 6वीला होता. हाय स्कोर 5 ज्यादा. इकडे माहित आहे हा, तुमच्या दोघांमध्ये जर समजा मुस्करी झाली तर कोण तुम्हाला मारवा असं वाटतं? हा अजिबात हिंसा करायची नाही, बोलायचं फक्त. कोण बघून चांगलं बोलतंय, एकमेकांना जेव्हा भांडण आल्यावरती मला बघायचे कोण बोलून हा गार करतंय. हे बारकं ना भल्याबाईनं बोलून गार करतोय. आता आपण बघूया की तसं करतोय काय. बघू, तुम्ही दोघं एकमेकांना बोला, बघू काय बोलतो. शाळेत बोलायचं फालतू भात काढायला. घ्या. अरे पहिलं माझं होतं हिंसावादी नाही आपण, मारायचं काय, बोलून गार करायचंय. मारायचं नाही तुला. पकडून काढी तुला.
कमरेला आहे माझ्या समोर एवढं कळलं ना? तिथे बुक्की मारू ना. शाळेत आता द्यायची नाही. भीती तुला तुझी माझी बोलीची मग मधुकर मारायला. बरं आता आपण विचारूया कोण जास्त भारी मानते ठीक आहे ना जोरदार आहे ऐक्यासाठी जो ऐक्यामध्ये मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे फक्त जरा खरं बोललं पाहिजे जाऊ दोघे चल पल्लवीची लाडकी मैत्रीण कोण रेश्मा काही ज्योती ज्योती का ज्योती सोबत असते तुझ्या गावात ती काहीतरी मैत्रीण झाली मला घेतलं विचारलंय पल्लवीला रेश्मा काय मैत्रीण तुझी आणि तुला केवढा आवडत नाही का बरं तू म्हणजे केवढा तुला मला करतो प्रत्येक वेळेला रेश्माच्या बाजूने बोलतोय तू असं का तिचं खोटं आहे केवढा तू वेळेला काय म्हणते करून खोटं आहे ऐका काय म्हणते दोघींचं खरं आहे कुणाला भेटला पाहिजे आणि तुला वाटतं म्हणजे रेश्माला बघा जोरदार आहे रेश्मासाठी आणि पडले तुला थोडी जास्त आवडते मधुकर आणि ज्योतीची का केवढाच्या आबेची का रेश्मा आबेची आदानी रेश्माची सागर एकदा अबे उभा रे उभा त्याला धमकी तुम्हाला सांगत देतो आता बघा तुमच्यासाठी खास जो संवाद पुढे येणार आहे तो आत्ता बोलतोय तो त्याला पकडून उठतो तू संवाद बोल परत बोल तुला चांगल्यापणानं म्हणलेलं होतं ना आमच्या गावातल्या कोणत्या आम्ही लागू नको तर चल लागलाच तर लागलाच पण कुणाच्या याची ओळख पुरत खूप सगळ्या असं तू बोलतोच नाही तुम्ही पण मारामारी मार खातो मारामारी मार खाल्ला तुम्ही आणि बोलते मग का हो अतुल नाही बोलतो अतुल कांदा उद्या म्हणाले थांबा हा तुला कोण जास्त आवडतं चष्मीश का ह्यातलं कोण आद्या आम्ही तुला आवडतो मालिकेत मालिकेत आवडतो मालिकेत तू जे बाथरूम मध्ये नाव लिहिली करतो कुठून आली माझं घरामध्ये होतं त्याचं काय लोक याला बाथरूम लिहायला आवडतं आणि ते आपण होत आणि आणखी एक मला तुला प्रश्न विचारायचा की बाबा तुला केवढा आवडते ती का आवडते कारण आम्ही पहिलीपासून एकत्र आहे तो पहिलीपासून एकत्र असं आवडतं का आपल्याला छान दिसते छान बोलते कशामुळे मला नाही माहित करत असते का आवडते तुला विचारच पण नाही कसं काय कारण एक सगळ्या पोरग आहे पुढे घे नाही पटकन या आपण खुर्चीवर या विकास विचारायचे की बाबा विकास मला सांग आयुष्यात मला माझी उंची वाढत नाही मी काय करायला पाहिजे काय मला कळत नाही हे सगळं तू का करत नाही होय बघू उलटो खाली होतो तू बरा नाही करते तर उचलून घे बरं तू नाही रे तू उचलून घेणार का हा मग घे ना तू व्यायाम करतो ना हा रे जेवतो पुढे पटकन तुला पण आवडतं मधुकर का द्या मधुकर काय मधुकर त्यासोबत राहण्याला खूप जाते ना मला मार्केट एवढं आवडतं मग हसतं मला एवढं पण ते मित्र नाही सर हो जीवला लय हसतो मला पण लय आवडतो आणि तुला काय वाटतं म्हणजे आदाने कुणाकडे लक्ष द्यायला पाहिजे
त्याचं उत्तर माझ्याकडे आद्याने अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे. आणि सागरबद्दल काय वाटतं? सागरबद्दल त्याबद्दल आता काय बोलायचं, त्याने फक्त आता माझ्या मित्राला आल्याला काय बोलायचं नाही, कारण त्याची केवढा झालेली आता एवढं ध्यानात ठेवायचं. तेवढा प्लीज. हो हो कळतंय, तुमच्या भावना पोहोचतायत माझ्याकडे. बरं आवड मला 69K फॉलोअर्स अवघ्या 2 महिन्यात. मिलियन्स होणार ना, थांबतो एक फॉलो कर. हा तर केवढा काय म्हणायचं तुला? गणनाथ आहे की तुला कसं वाटतंय 69K फॉलोअर्स आल्यावरती? छान वाटतंय 69 फॉलोअर्स. तुला माहिती काय, पण त्याच्या इथं अर्धे बसले असे मुलं तुला फॉलो करते, तसं तुला काय माहिती त्याच्याबद्दल? कोण कोण करतो फॉलो? हा तो सगळ्या इंस्टाग्रामचा नाव आहे. असं सपोर्ट करत राहा एवढंच बोलेल मी. हा खाली घ्या, तुम्हाला काही वेगळं बक्षीस नाही, पण हात खाली. हा ऐका ऐका, माझ्याकडे अत्यंत तिकीट भाषेत 2 शब्द आहेत, बोलायला लावू नका प्लीज. हा पुढे मला सांग, तुला कोण आवडतं? आभ्या. आभ्या आवडतो का तुला? हो. मग आता रेशमाला तू एकदा काय झालं की दोघींनी डब्यात एका डब्यात शेअर केली भाजी, तो एक सीन होता हो की नाही? मला रेशमाचं तुला माहिती की रेशमाला आभ्या आवडतो, तरी पण तू रेशमाची छान माहिती तुझी कशी काय झाली? कारण ती सपोर्ट करते अभिजितला सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणून मला ती आवडते. तुम्ही एकाच डब्यातला घास खाल्ल्याचा अर्थ काय गं? तो मध्ये वाटते का? असं काय नाही ना? आणि आता सगळ्या रेसिडेंटसमोर तू आम्हाला सांगायचं की तुझे 69K फॉलोअर झाले, पण तुझ्या पाय जमिनीवर आहेत ना अजून पण? राहतील ना काय? तर पुढे जाईल. आता आपण मला बसायचं आपल्याला सेमच की त्याला कुणाशी लग्न करायला आवडेल? आता माझं प्रेम केवढावर आहे, त्यामुळे केवढाच आहे. अरे रेशमाला बसत नाही तुझ्या आयुष्यात, तिथं काय? आता रेशमाच माझ्यावर प्रेम आहे, ती मला एवढी साथ देते, पण शेवटी मला केवढं आवडते, त्यामुळे माझं तर मग केवढंच असेल. आणि सगळ्यात महत्वाचं असतो तू अभ्यास कधी करणार आहे? अभ्यास तर माझा होतच असतो रात्रीचा, त्यामुळे काय नाही. रात्री तो एक घेऊन मूर्ती होत बसतो, त्याचं काय? शाळेमध्ये वगैरे होतो अभ्यास, आम्ही मित्र एकत्र येऊन अभ्यास करतो, त्यामुळे तुला तिथं पण तुम्ही ते पुस्तकात बसतच नाही. ती यांच्याकडे म्हणते, त्याच्यामुळे मला सवय लागली आणि आता त्या गुणांमुळे हे आले असं. हा पुढे बंद करता काय थांबायचं? हा मग जरा शांत राहा प्लीज. अरे तुम्हाला सांगा एक गोष्ट फक्त, ठीक आहे तुम्हाला केवढा आवडते, तुम्हाला रेशमा आवडते, तुमच्या घरी पण मुली वगैरे आहेत रे, तसं जरा थांब नका प्लीज. तर रेशमा मला सांग की तुला वाटतं की आधी तुला मिळावं, पण नाही मिळालं तर काय? जरी नाही मिळालं तरी तो खुश आहे केवढा, बरोबर, हे माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे तिला असं म्हणायचं की प्रेम हे मिळवणं नसतं, ते आपल्या एका बाजूने करता जसं प्रदीप म्हणतो की आपल्याकडनं करत असतं, त्यामुळे ते होतच, ते राहतच, हो की नाही? पण आणि तू चॉईस करतो पटकन की तुझी खास मैत्रीण कोण, म्हणजे केवढा का ज्योती? दोघी म्हणजे रेशमाच्या दोघी पण नाहीये, रेशमाची सगळ्यात जवळची मैत्रीण पल्लवी. पण मग तुझं प्रयत्न घेतलं नाही ना? खतला म्हणजे ते दिला असतो, त्यातलं तर केवढा, त्यातलं केवढा, आणि अशात कोणच नाही. तुला काय वाटतं की भविष्यात तुला अभिनेत्री व्हायचंय, त्यासाठी तू काय प्रयत्न करतेस?
भविष्यात अभिनेत्री व्हायची आहे यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला संयम ठेवायला पाहिजे. तुमच्याकडून मला खूप काही शिकायचंय सर. आणि मला तेच की मला अजून व्हेरिएशन शिकल्या पाहिजेत, मला अजून ऍक्टिंग मध्ये भरपूर काही काही शिकलं पाहिजे. सो ते केल्यावरती कदाचित होईल मोठी अभिनेत्री. म्हणजे ते म्हणत नाही की मी झाली किंवा तिला अजूनही शिकायचंय आणि हीच शिकण्याची गोष्ट मला वाटतं आपण आपल्याला मोठं करत असते. पुढे मधुकरचा सगळ्यात पहिला परवा फेमस डायलॉग होता. तो डायलॉग काय होता रे मधुकर? त्याच्यानंतर तुला ओळख मिळाली. नाही रे, तो बसला सध्या याच्यावरती अभ्यास करताना. तू जा घरी अभ्यास कर, मोठा जास्त करू. काय हो बोल ना. बोल बोल. तू घरी बसून मग काय हो तुझ्याकडनं मागे गंदी लागली तेव्हा तुला कसं वाटतं? म्हणजे गंदी लागली तेव्हा मला वाईट तर वाटलं नाही. ठेवलेले खरं तर म्हणजे सीन करताना माझ्याकडनं भेटतच नव्हती, पण कधी कशी मला बरं वाटलं. लोकांनी गण पेटवलं बरोबर मला एक वेळ माणूस आहे काय मग तुला फरक घालतोस. तू ज्योतीला का मारलं? म्हणजे मुलीला मारणं बरोबर आहे का? म्हणजे खरं तर मुलीला मारणं चुकीच आहे, पण सीन मध्ये दाखवलं. अरे तुला मधुकर म्हणून विचारतोय पण हो मुलीला मारलं तर बरोबर आहे. कारण अजून काय मधुकर आणि तुला काय वाटतं म्हणजे अभिजितने काय करावं पुढे? म्हणजे रेश्मा बरोबर सुखी संसार करावा का आपलं तेवढं साधं लग्नाची गोष्ट करून घ्यावं? खरं तर म्हणजे पोरींच्या भानगडीला काढला तर बरं काय. अभिजित पुढच्या मागे पडणार ते बघायचं ना आपल्यासोबत. तुला ज्योती का आवडते? ज्योती आवडती का? आवडती का नाही आवडती का आवडती? खड्ड्याची वाढत आहे का? खड्ड्याची वाढत आहे. हो तुझ्या गालावर प्रदीप कडे दिला. थँक्यू मधुकर. दादा आपण उभा राहता. सगळ्यांचा तुला प्रश्न आहे की तुला आयुष्यात तुझ्या मुलीवर प्रेम केलं, तुझं असं म्हणणं होतं की तुला काही फिलिंग होतं, तुला काही वाटतच नाही, तू काय करतच नाही. कसं काय कसं आहे का? तू काय करत नाही असं म्हणणं होतं. अभिनेत्री प्रश्न प्रदीप पण होणार का? प्रदीप म्हणून अर्थात तुझ्या प्रश्नाची काही प्रश्न आहे तर आहे मला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, पण त्याकडे बघण्याची गोष्ट माझी वेगळी. कारण प्रदीपला बायकोमध्ये आई बघायची, मैत्रीण बघायची, त्याला शरीराच्या स्पर्शापेक्षा त्याला मनाचा स्पर्श जास्त आहे. बायकोमध्ये आई बघणारा एक वेळ असेल प्रदीप. आणि एकूणच प्रदीपचं जे प्रेमाची व्याख्या आहे, पण त्याने नकळतपणे मामाचं मुलं दुखवत असते, त्याबद्दल तू काय म्हणतो? मामाचं मुलं दुखवलं ते तुला वाटतं का आपल्याकडून दुखवली? हो, मला मामाच्या मुलीला दुखवलं मला वाईट वाटतं. अश्विनीबद्दल नाही काय वाटत मला. अश्विनीच्या वडील तुझ्याकडे भांडायला लागले, तेव्हा तू मित्र म्हणलास की माझं प्रेम आहे. त्यांना काही उत्तर दिलं नाही त्याच्यामध्ये.
गाडी येऊन घेतलं समोर. अश्विनीच्या वडिलांची मेंटॅलिटी खूप वाईट होती. ते काही माझ्या आईला बोलले, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलणं टाळलं. आणि आता तुझं भविष्यात आता बघा आता सस्पेन्स प्रश्न करतोय. आता सीन मध्ये काय होणार आहे की तुझं पुन्हा मामाच्या मुलीसोबत जुळणार आहे का कसं काय सांग की. हो, माझं मामाच्या मुलीसोबत जुळणार आहे. त्यांनी ठरवलं की मी घेऊन लग्नाला काय नाही त्याच्याकडे खर्च येईल ना, बाकी काय नाही. आता मला फक्त एवढं सांग की तुझ्या लेखी म्हणजे प्रेमच्या लेखी एका वाक्यात प्रेम काय आहे? कुठलीही अपेक्षा न करता दुसऱ्यावरती निस्वार्थी प्रेम करणं ही खरी प्रेमाची असते. आणि आज प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला प्रदीपसारखा भाऊ असायला हवा, प्रत्येक गोष्ट समजून घेणारा, समजावून सांगणारा, पुढे नेणारा. आणि त्याच्या आयुष्यात त्यांनी जे काही दुःख भोगले, लहानपणी त्याच्या आईवडील निघून गेले आणि तो आता आल्याच्या आईला आई मानतो आणि त्याच्यावर जबाबदारी करतो. मला वाटतं की प्रदीप गर्लफ्रेंडला त्याच्या होणाऱ्या बायकोला आई मानण्याचं कारण हे असेल की त्याला आईचं प्रेम मिळालं नाही, असं आहे का? हो, नक्कीच. कारण एक आहे की आईला जळताना बघताना म्हणजे मला काहीच आईचं प्रेम आठवत नाही. मला फक्त तो एक मागचा एक आठवतं की आई जळती, तिचा पदर पेटला, अशा सगळ्या गोष्टी आठवतात. मला आईचं प्रेम कधी नाही आलं नाही. नंतर मग मला अडॉप्ट केलं अभिषाईने, पण जे खरं आईचं प्रेम असतं ते मला कधी अनुभवायला नाही मिळालं. त्यामुळे मग मी माझं म्हणजे बायकोमध्ये मी आईला जास्त बोलत असतो. खूप सुंदर मत आहे. म्हणून एका विषयामध्ये तुम्ही जे दाखवलं अतिशय तुम्ही तर संवेदनशील आहात, कारण त्यामुळे तुम्हाला हा विषय सुचतोय आणि तुम्ही तो मांडताय आणि ही समाजाची आजची गरज आहे. फक्त 8वी अ असंच का नाव ठेवलं आणि 8वीतल्याच मुलांच्यावर हे संस्कार करायचे. किरण म्हणजे एकदा माहिती का मला माझे म्हणजे माझं कोणावरच नाही का त्यावेळी मधुरे म्हणजे घरात टॉयलेट नाही तुम्ही येतात बरोबर आहे. तर त्या पालकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो, कारण पालकांमुळेच आता तुम्ही स्टेजवर आलात आणि शक्य झालं की तुम्ही आमच्या समोर वेब सिरीज सादर करताय. तर त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पालकांचे आभार मानतो. आणि आज एक मिस्टेक कांबळेचं तर कांबळेचं त्यांच्यासारखं शिक्षक प्रत्येक असायला पाहिजे, कारण ते आता जे काय शिक्षक सुखी वाटतात काय शिक्षक आणि तुझ्या खऱ्या आयुष्यात जागा आहे का? माझा काही गोष्ट शांत बस, आपल्या काही शांत बस. कुठलं काय कराड कोण कराड प्रश्न उत्तर देणार नाही. काय होतं मी तुला बाकीचे डिस्टर्ब होतं त्यांना विचारत नव्हतं प्लीज. पुढे नमस्कार सर. अरे कॅमेरे सगळ्यांचं जायचं त्यांचं म्हणजे. नमस्कार. विरुद्र गणेश आमदार म्हणजे तुमचा सर्वांचा लाडका विकास. गौरव साळुंके यांचे युट्यूब या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज ते इतका उत्साह होता की आम्ही इथे येणार आहे.
म्हणजे ह्या सगळ्यांना बघणार इतका आनंद होता म्हणजे सांगू शकत नाही. आणि त्याला खूप छान वाटलं त्यांचा डान्स करतो, त्यांचा एकांकिका वगैरे त्यांना भेटून त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढून छान वाटलं. आणि जाता जाता एवढंच बोलेन की आम्हा कराडकरांकडून किंवा आमच्या सातारमध्ये इथे येऊन तुम्हाला जो त्रास झाला असेल तर सॉरी.